सगळे म्हणतात सोनल तू खूप नशीबवान आहेस, पण आता प्रचिती मात्र यायला लागली आहे. UK हॉटेलिंग खिशाला परवडणारी नसली तरी मला एक माझी मैत्रीण नुसती हॉटेललाच पार्टी देते बाबा. तर हे बघा ही आहे अर्चना. ती आज आम्हाला पार्टी देणार होती. तर मागे आमची मुलं पण बसली. तिकडे आहेत पंकजदादा. पंकजदादा आणि अर्चना मस्त हॉटेलला घेऊन चालले आम्हाला. आणि मागे आमचे रोनित आणि स्वरा बसलेले आहेत. 7 सीटर कार आहे म्हणून सगळे एकाच कारने चाललो आहे. 7 पीपल ऑलरेडी झालेलो. समोर मस्त सनसेट दिसत होता आणि हो, आमची ॲनिव्हर्सरी देखील आहे. म्हटलं चला एकाच दगडात 2 पक्षी मरतील. तर यांची पार्टीचाही योग जुळून आला आणि आमची ॲनिव्हर्सरी त्याच दिवशी होती. तर केक घेऊन असं हॉटेलला पोचलो. अथांगला खूप थंडी वाजत होती. पटकन हॉटेलमध्ये गेलो. इथे जरा गरम होतं आणि मस्त ऑर्डर द्यायचं काम चालू होतं. मग काय घ्यायचं काय नाही, बच्चा पार्टींचे वेगळेच मेनू. तर इथे मस्त फिश पकोडा आला प्रथम. एकदम गरम गरम कांद्यासोबत आणि चटणीसोबत खायला खूप छान लागला. मस्त आम्ही ताव मारत मारत, भूक पण लागलेली होती. आणि त्यानंतर मस्त धुवा उडवत उडवत बघा हे आलेलं आहे नॉनव्हेज प्लॅटर. हीच खरी मजा आहे. एकदम गरम गरम खूप छान लागतं आणि याच्यात सगळे प्रकार आपल्याला खायला भेटतात. जेवढं स्टार्टर आहे ना तेवढे याचे सगळे 2-2, 3-3 प्रकार असतात. मुलांनी मोमोज ऑर्डर केले पण मला काय मोमोज आवडले नाही. त्यानंतर रोटी, मलाई कोफ्ता करी, सॉरी नान होता, मलाई कोफ्ता करी आणि चिकन मुर्ग विथ बोन मसाला असं ऑर्डर केलं होतं. जेवणावर ताव मारून झालं. म्हटलं चला आता आपला केक काढा. मग मस्त छोटं आणि सिम्पल आपलं सेलिब्रेशन केलं, कारण आमच्या स्वराची एक्झाम आहे सोमवारपासून. तिचा अभ्यासही असणार आहे म्हणून आम्ही कॅन्सल केलं होतं सेलिब्रेशन करायचं. पण आता पार्टीचा योग जुळून आल्यामुळे म्हटलं चला साधं साधं आपण केक कट करून घेऊया ॲनिव्हर्सरीचा. तर हा आहे आमच्या लग्नाचा 12वा वाढदिवस. 12 वर्ष कधी निघून गेले कळले नाही. एक तप पूर्ण झाला आमच्या ॲनिव्हर्सरीला, बरोबर की नाही? 12 वर्ष म्हणजे एक तप ना? कमेंट करून सांगा. तर असंच एकमेकांना केक भरवत आम्ही इथे आले आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. मागच्या ॲनिव्हर्सरीला अथांगने आम्हाला केक भरवला नव्हता, पण ह्या वर्षी भरवला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आणि मदर्स डेसुद्धा होता, त्यामुळे स्वरा म्हटली चला मदर्स डेचं पण सेलिब्रेशन करून घेऊया. तर अशा पद्धतीने आमचं मदर्स डे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन इथेच झालेलं आहे. तर पोटभर जेवलेलो होतो. म्हटलं नाही केक इथेच फस्त झाला पाहिजे. सगळ्यांना जबरदस्ती करत करत आम्ही बळं केक पोटामध्ये ढकलत होतो, कारण पोटात जागाच नव्हती हो. खूप सारं आम्ही पार्टीचं मेनू खाल्ले होते, तुम्ही पाहिलेच. तर सगळं जेवण झाल्यानंतर एकदा मागे नजर फिरवली, काहीच राहिलेलं नव्हतं. म्हटलं चला, राधाकृष्णाची मूर्ती दिसली, मस्त बुलेट दिसली, त्यावर सिंग लिहिलेलं होतं बघा. फोटो काढत हॉटेलचा ॲम्बियन्स एन्जॉय करत बाहेर आलो आणि मग दादा म्हणायला लागले की हे दगडी आहेत. दिगंबर म्हणायचे नाही नाही फायबर किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचेच असावे, पण खरंच हे दगडी होते. मग निघालो घरी. वाटेत आम्हाला बंद पडलेली गाडी दिसली आणि इकडे आम्हाला मस्तपैकी गुरुद्वारेचं दर्शन झालं. तर